सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, आला आहे या आठवड्याचा एक नवीन शुक्रवार आणि घेऊन आलो आहे हॅलो डॉक्टरचा एक नवीन प्रोग्राम खास आपल्या सर्वांसाठी. प्रेक्षक हो, असं म्हटलं जातं की डोळ्यांची भाषाच निराळी, शब्दांवाचून सगळं मांडता येतं आणि वेळ पडलीच तर आपल्या माणसाशी शब्दांवाचून सुद्धा आपल्याला भांडता येतं. अर्थातच किती महत्त्वाचे असे हे डोळे आहेत की आपल्या हृदयाचा प्रत्यक्ष दरवाजाच म्हणून ते ओळखले जातात. आपल्या मनातल्या सर्व भावभावना, आपलं व्यक्तिमत्व, आपला स्वभाव हा नेहमीच आपल्या डोळ्यांमधून अधिकाधिक खुलून दिसत असतो. परंतु जस्ट विचार करा की या डोळ्यांमध्ये जर काही दुखापत निर्माण झाली, हळूहळू अंधुक दिसणं आणि कालांतराने दृष्टी कमी कमी होत जाणं असं झालं तर आपलं संपूर्ण आयुष्यच एखाद्या अंधाऱ्या कोठडीत बंद करून टाकल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि म्हणूनच या डोळ्यांवरती होणारी चिकित्सा सुद्धा तितकीच विशेष, नाजूक आणि विना दुष्परिणामित अशी असली पाहिजे. अर्थातच आयुर्वेदाशिवाय कुठलं शास्त्र असू शकतं. आणि म्हणूनच हाच विषय एक सुंदर विशेष मार्गदर्शक आले आहेत वैद्य आबासाहेब गडदे सर. नमस्कार सर, हॅलो डॉक्टर मध्ये आपलं मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, सरांची ओळख आपण सर्वप्रथम पाहूयात. वैद्य आबासाहेब गडदे हे प्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य आहेत. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र याचे ते प्रमुख आहेत. गेल्या 12 वर्षांपासून आयुर्वेद सेवेमध्ये सर रुजू आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे आजार, वाताचे सर्व आजार, मेंदूचे विकार, तोंडाचे विकार, कान नाक घशाचे विकार आणि त्यातही विशेषत्वाने डोळ्यांच्या विकारावरती आजवर अनेक रुग्णांवरती सरांनी यशस्वी चिकित्सा केलेली आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजेच डोळ्यांच्या आजारांवरती, दुर्धर आजारांवरती चिकित्सा करण्यामध्ये सरांचा हातखंडा आहे. तर प्रेक्षक हो, खरंच खूप उत्तुंग व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक आपल्याकडे आले आहेत. आणि या डोळ्यावरती आणि डोळ्याच्या विविध आजारांवरतून आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. संपर्कासाठी पाहूयात फोन नंबर 022 हा कोड नंबर आहे आणि फोन नंबर 24908050 तसंच 249880 आणि 50. प्रेक्षक हो, आपला प्रश्न हा आजच्या विषयाला अनुसरून तसाच स्पष्ट असावा आणि फोन करताना मात्र आपल्या टीव्ही संचाचा आवाज बंद ठेवा, जेणेकरून तुमचा प्रश्न थेट आमच्यापर्यंत येईल. तर चला वळूया आपल्या सुंदर आजच्या विषयाकडे. सर नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तुमच्याकडनं आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण आजचा विषय मांडणार आहोत. तर आयुर्वेदाच्या माध्यमातून डोळा याचं काय विशेष महत्त्व आहे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कसं आहे, इतर अवयव, एक हात किंवा एक पाय किंवा इतर अवयव एखादा निकाम असेल तर चालू शकतं. नेत्र म्हणजे डोळ्याला काही दुखापत झाली किंवा दृष्टी गेली तर जग दिसणंच बंद होतं. हा पहिला भाग. त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल तर कमी येणारच आहे, पण कामाच्या सगळ्या गोष्टीत म्हणजे तुम्ही धडधाकट असून सुद्धा जर डोळ्याची विकृती असेल, डोळ्यांमुळे जर त्या काही विकारांमुळे अंधत्व आलं असेल तर तुमची डिपेंडन्सी वाढायला लागते आणि तुमचं अवलंबत्व वाढल्यामुळे तुमच्या कोणतीही कामाच्या बाबतीत किंवा कोणत्याही गोष्टीच्या हिशोबानं त्याची तुमची शरीराची किंवा स्वतःची इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता कमी व्हायला लागते. त्यामुळे डोळं तुमची किती बलदंड शरीर असलं तर त्याच्यासोबत तुमचे डोळे निरोगी असणं हे तितकंच महत्वाचं आहे. अर्थातच म्हणजे इतका महत्वाचा अवयव आहे की थोडी जरी दुखापत झाली तरी संपूर्ण डिपेंडन्सी आपली हे होऊन जाते. मग सर, आपल्या ज्या सवयी असतात म्हणजे डोळ्यांचा उपयोग तर आपण 24 तासच करत असतो, पण कोणकोणत्या चुकीच्या सवयींमुळे कशा पद्धतीचा परिणाम, दुष्परिणाम या खरं तर हा प्रश्न खूप सुंदर आहे. होतं असं की विकार, कोणतेही विकार आहेत, पण जनरली डोळ्यांचे विकार जे येतात त्यातले बरेच अंशी नेत्राचे विकार हे चुकीच्या आणि वाईट सवयींमुळे येत असतात. आपल्याला माहितीच नसतं हे चुकीची गोष्ट आहे की चांगली. कुठेतून आपण ऐकवेतली एखादी गोष्ट बघितलेली असते किंवा ऐकलेली असते, कुठं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आता आपण वाचतो आणि ते अनुकरण करत राहतो. कोणत्याही डॉक्टरच्या किंवा वैद्याच्या सल्ल्याशिवाय आणि त्याचा परिणामच दुष्परिणाम जे नेत्रावरती येतात ते वाईट आहे, तर अंधत्व येण्याकडे पर्यंत त्याची व्याप्ती मोठी असते. साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता सुरुवात आपण अगदी झोपेपासून आणि रात्री सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह करता येईल. सकाळी उठल्या उठल्या बघितलं की मोबाईलचा इतका वाईट सवयीचा भाग आहे की सकाळी उठलं की बाकी सगळं राहतं बाजूला, पहिल्यांदा काय बघतो आपण? मोबाईल.
मोबाईलच्या रेजचा डोळ्यावरती इतका वाईट परिणाम असतो. जी टियर फिल्म असते, म्हणजे आपल्याला असं नेहमी असं वाटत असतं की आपण रडल्यानंतर डोळ्यातून अश्रू येतात, तसं नाही आहे ते. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप ही अश्रूंवरती होते. म्हणजे कंटिन्युअस सततचं अश्रू ग्रंथींमधून अश्रू स्रवत असतात, जे वंगण म्हणून नेत्रात म्हणजे डोळ्यात काम करत असतात. त्याच पाण्यावरती डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असते. ज्या वेळेला सकाळी तुम्ही डोळे उघडता त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं असेल तर ट्यूबलाईट लागली असेल किंवा एकदम जर खिडकी उघडी असेल आणि सूर्यप्रकाश तोंडावर आला आणि तुम्ही डोळे उघडले असतील तर ते सहन होत नाहीत. झोपेतनं उठल्यानंतर डोळ्याची अवस्था हे जन्माला आलेल्या बाळानंतरच्या डोळ्यांची जशी अवस्था असते त्या योग्यतेची असते. जनरली आपण असं होतं की सुतिका म्हणजे बाळंतपणानंतर बाळाला आपण 3, 4, 5 महिन्याच्या कालावधीपर्यंत उन्हात किंवा सूर्यप्रकाशात नेत नाही, सांभाळायला लागतो. म्हणजे ते अगदी ना म्हणजे 3-1 महिने तर मिनिमम सांभाळतोच, जेणेकरून त्याला सूर्यप्रकाशाचा त्या लाईटचा त्रास होऊ नये. म्हणजे आयसीयू मध्ये बाळांना जरी ठेवलं तुम्ही, काचेच्या पेटीत ठेवणं जे म्हणतो आपण ठेवतो, त्या लाईटचाही नेत्रावरती बाळाच्या परिणाम होतो, तेरडेपणा यायला लागतो, दृष्टी कमी व्हायला लागते. इतका त्या जसा लहान बाळाच्या बाबतीत नाजूक अवयव आहे तसा झोपेतनं उठल्यानंतर तुमच्या डोळ्याची अवस्था ही नाजूक असते. त्यामुळे त्यावेळी उठल्या उठल्या मोबाईल घेणं, बघणं, त्याच्यावरती चालू होणं, लगेच बघणं, त्या रेजचा परिणाम डोळ्यावरती व्हायला लागला की डोळ्याची जी टियर फिल्म आहे म्हणजे अश्रू जे स्रवतात ते सुकायला लागतात. त्याचा परिणाम मेजर असा व्हायला लागतो की सिक्रेशनचा कालावधी वाढायला लागतो, डोळे कोरडे पडायला लागतात आणि मग एक एक कॉम्प्लिकेशन येतं. आणि हे आपल्याला माहित नाही की सकाळी आपल्याला मोबाईल बघायची सवय, उठल्या उठल्या अर्धा तास आपण मोबाईलच पाहतो, हा विषय लक्षात येत नाही. आणि बोलताना आपण बोलतो की मी सकाळी म्हणजे लवकर उठतोय, रात्री लवकर झोपतो, दिवसाचं म्हणजे झोपणं होत नाही, तुमच्या नियमात अगदी व्यवस्थित बसतोय, आहार व्यवस्थित आहे, पण तरी डोळ्याचा त्रास होतो, डोळे कोरडे पडतात. तर इतका छोटा इम्पॅक्ट आहे, पण त्याचा परिणाम डोळे कोरडे होण्यापर्यंत होत असतो. खरोखरच म्हणजे सर दिनचर्येमधला हा पहिला विषय तुम्ही सुरू केलाय की उठल्यानंतर मोबाईल पाहणं ते अगदी संध्याकाळपर्यंत किती चुकीच्या सवयी करतो ते आपण पाहूयात. पण आपल्याकडे एक प्रश्न आहे तत्पूर्वी. शरद बोलत आहेत औरंगाबाद येथून. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार, शरद बोलतोय मॅडम. नमस्कार, प्रश्न विचारा आपला. सर माझा प्रश्न असा आहे की मी जवळपास एक 6 वर्षापासून -1 नंबरचा चष्मा वापरतोय, परंतु माझा हा नंबर आजपर्यंत कमी झालेला नाहीये आणि सरांचं असं म्हणणं आहे की कंटिन्युअस तुम्ही वापर करा. यावरती काय सांगू शकाल सर? वय काय? वय 25 वर्ष आहे. आता 25 आहे. नंबर लागून किती वर्ष झाले म्हटलं? नंबर लागून 6 वर्ष झालेले आहे. -1 नंबर आहे. त्यावेळेला काय त्रास झाला होता? तुम्हाला डोळे दुखत होते का दिसायला कमी आलं होतं? जळजळ चालू झाली होती आणि दूरचं दिसत नव्हतं, जास्त दूरचं बरोबर दिसत नव्हतं आणि जळजळ होती. सांगतो. तरुण वयात 6 वर्षांपासून चष्मा आणि अगदीच लहान वयात लागण्यामागची कारणही तशी असतात. लहान वयातल्या चुकीच्या सवयी, पित्ताचा उद्रेक असणं, म्हणजे नंबर लागणे ही जी गोष्ट आहे ते डोळे दुखणं, डोकं दुखणं याच्यामुळे नंबर लागतोय की तुमची दृष्टी कमी झाली ह्याच्यामुळे नंबर लागतोय. त्याच्यावर ते डिपेंड असतं की ते कशामुळे आहे आणि मग तो बरा होणार की नाही. ते जे नंबर सांगतात -1 नंबर जो सांगता येतो तो अगदी मामूली नंबर आहे. खरं तर 6 वर्ष त्यांनी जर अंजन करणं, पादाभ्यंग करणं आणि पोटातल्या औषधं, सप्तामृत लोहासारखी काही बाजारात औषधं आहेत आयुर्वेदिक कंपन्यांची, ते जरी घेतलं असतं तर 6 वर्ष सफिशियंट पिरियड आहे की तो 1 नंबर कमी होऊ शकतो. डोळ्यांचे काही व्यायामाचे प्रकार आहेत. खरं तर डोळ्याच्या व्यायाम करणं, आता जर बाजारात कुठल्या वैद्यांकडे जात नसाल तर फक्त एरंड तेलाचं बोट काजळासारखं अंजनासारखं डोळ्यातून फिरवणं, जेणेकरून ते झोमताना थोडं पाणी येतं, ते केलं. तळपायला एरंड तेलाचा मसाज केलात, डोळ्याचे व्यायाम केले, तर महासप्तामृत लोह शुद्ध गाईच्या तुपाने मधातनं घ्यायला चालू केला तर हा नंबर कमी व्हायलाही फायदा होईल. फक्त आता हे नेमकं कारण नाडी बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही, त्यामुळे घरच्या घरी आपल्याला इतकं सांगता येऊ शकेल ह्या पेशंटच्या. म्हणजे नाडी बघून अर्थातच ते आपल्याला व्यवस्थित निदान करून मग योग्य चिकित्सा सांगता येईल. सर आपण चुकीच्या सवयींकडे होतो, अजून काही दुसरी गोष्ट होती की डॉक्टरांपासून, वैद्यांपासून सामान्य लोकांपर्यंत एक समज आहे, म्हणजे तो आहे म्हणजे माहिती बरोबर आहे पण ती चुकीच्या अर्थाने घेतली जाते. ती कोणती? सूर्यदर्शन. म्हणजे सकाळी आपण उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यावं हे ऐकतो. उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यावं की नाही? घ्यावं. योग्य आहे की नाही? आहे. पण त्याचा विपर्यास असा झालाय, उगवता याचा अर्थ असा आहे तांबडं फुटणं हा प्रकार आहे. तांबडं फुटतं म्हणजे ज्यावेळेला अगदी सूर्याचे बाहेर येत असतो त्यावेळेला ते जे तांबडी किरण आहेत ती पाहायची आहेत आणि ती काही वेळापुरतीची आहेत. तेवढंच सूर्यदर्शन अपेक्षित आहे, त्यानंतरचं नाही.
त्यानंतर जी लोक करतात त्याचा परिणाम हा नेत्रविकाराच्या हिशोबाने मेजर येतो. तो काय तुम्ही ओघात सांगतोच. पण मुळात सर तांबडं पडण्याच्या वेळी उठणं हे सुद्धा अपेक्षित. त्यासाठी अपेक्षित आहे अगदी. अर्थातच. तर होती गंमत अशी, ज्या वेळेला हे म्हणजे त्याचा उपयोग काय खरं तर सूर्यदर्शनाचा फायदा कोणत्या विकारांमध्ये नेत्राच्या बाबतीत होऊ शकतो. पडद्याचे विकार आणि पडद्यावरती एक मॅक्युला म्हणून पार्ट आहे. तो मॅक्युला हा व्हिजनसाठी, पडदा किती चांगला असेल, मॅक्युला खराब झाला असेल, मॅक्युल्याची झीज झाली असेल तर तुमची दृष्टी नाही टिकत. तर तो जर मॅक्युलर डिस्ट्रोपी आहे, म्हणजे मॅक्युल्याची झीज व्हायला लागली, मॅक्युल्याची संबंधित तुम्हाला मॅक्युलर इडेमा म्हणजे सुजेसारखे परिणाम आहेत, पडद्याशी संबंधित काही मेजर आजारपण आहेत, तर जर सकाळचं तुम्ही सूर्यदर्शन घ्यायला लागला तर त्याचा परिणाम, त्या कोवळ्या सूर्याच्या किरणांचा परिणाम, पडद्याची सूज कमी व्हायला मदत व्हायला लागते, मॅक्युल्याशी संबंधित जी सूज आहे ती कमी व्हायला लागते, मॅक्युल्याची झीज भरून यायला लागते, त्याच्यासोबत ओंकार प्राणायामाचा फायदा होत असतो. पण आपलं तसं नाही. म्हणजे खरं तर कुणीतरी काही तर सांगतं की प्राणायाम खूप चांगले, प्राणायाम चांगलेच आहेत, पण विकार तुम्हाला निरोगी आहे आणि तुम्ही प्राणायाम करताय सगळे तर गोष्टी वेगळी. वातज पित्त कफाच्या अनुषंगाने तुम्हाला काही विकार आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्हाला पित्ताचे विकार आहेत आणि तुम्ही कपालभाती करताय आणि तुम्ही भस्त्रिका करताय तर पित्ताचा उद्रेक होणार आहे. पोट साफ होण्यासाठी पोटाचे विकार आहेत, कॅन्सर सारख्या गाठी आहेत, वात कफ संप्राप्ती आहे, वाताचे आणि कफाचे विकार आहेत आणि तुम्ही कपालभाती भस्त्रिका करताय त्याचा खूप फायदा होणार आहे. पण जर तेच जर आम्लपित्ताचा विकार आणि तुम्ही कपालभाती करताय तर त्याचा त्रास हा तुम्हाला पित्ताच्या उद्रेकाच्या अनुषंगानेच होणार आहे. म्हणजे कपालभाती खूप चांगला आहे, कपालभातीला जर दोष नाही, पण तो कोणता माणूस आणि कोणत्या पद्धतीने करतोय त्याच्यावरती जास्त डिपेंड आहे. तसं सूर्यदर्शनाचं आहे. सूर्यदर्शन योग्य वेळी जर तुम्ही केलं तर ते ही जी लोक करतात त्यांना आयुष्यात परत नेत्रविकार होत नाहीत किंवा नेत्रविकारासाठी कोणती औषधी घ्यायची वेळ येत नाही. पण सूर्यदर्शन योग्य वेळी व्हायला पाहिजे. आपण सगळी लोक सूर्यवंशी उठतोच मुळात 6, 6:30, 7 नंतर. सूर्योदयाचा वेळ असते 5:30, 5:45. 5:30, 5:45 कधी आयुष्यात बघितलेली नसताना 7 वाजता उठून जर तुम्ही सूर्यदर्शन घ्यायला लागलात. म्हणजे सर दिनचर्येमधल्या या बारीक गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडून केल्याच जात नाहीत आणि आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं अरे मी तर सगळंच छान करतोय. याच अनुषंगाने आपल्याकडे अजून एक फोन आहे सर. शिवाजी बोलत आहेत जळगाव येथून. नमस्कार मॅडम. मी चौधरी बोलतो, शिवाजी चौधरी जळगावहून. बोला. हा, माझा 45 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं अगदी लहानपणापासून म्हणजे 3-4 वर्ष असताना तिचे नंबर खूप वाढलेले होते चष्म्याचे. तर जे डॉक्टर आहेत इंदोरला त्यांच्याकडे ऑपरेशन केलं होतं नंबर कमी करण्याकरता. तर आता ते काय झालं की तिथे सारखं पाणी गळतं डोळ्यामधून आणि ते डोळे बबुळलं कट केलेलं आहे ते डॉक्टरांनी फार पूर्वी, 25 वर्षापूर्वी. तर काही ते आयुर्वेदिक मध्ये काही त्याला करता येईल का? पाणी गळतं सारखं. नंबर किती होता? नंबर पूर्वी 10-12 नंबर होता. आता ते कट केल्यामुळे नंबर तर कमी आहे, पण आता दिसतं त्याला जवळच, लांबचं दिसत नाही, फार जवळच दिसतं. वय किती म्हटलं? 45 वर्ष वय आहे आता. सांगतो. ठीक आहे, आपण फोन ठेवा, आम्ही करतो मार्गदर्शन. कसं आहे, मुळातच नंबर एकदा -10च्या वरती गेला की पडद्याची क्षमता कमी व्हायला लागते, पडद्याची थिकनेस कमी व्हायला लागतं, पडद्याचं कार्यक्षमता कमी व्हायला लागते. त्यामुळे तुम्ही नंबर कमी व्हायसाठी किती प्रयत्न केले तर त्याचे कॉम्प्लिकेशन ठरले. तर मग मुळातच नंबर 10च्या वरती गेला की तुमच्या दृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. मग तुम्ही ऑपरेटिव्ह करा न करा, ऑपरेटिव्ह करून तो धोका जाणार आहे का नाही ही तुमची स्वतःची समजूत आहे की नंबर कमी झाला तुमचा त्रास जाणार नाहीये. पडद्याची डोळ्याची लांबी जी वाढलेलीच असते, लॅसिकनं तुमचा नंबर तात्पुरता कमी केला जातो, पण त्याचा पडद्यावरचा परिणाम गेलेला नाही. पडदा जो थिन आहे तो तसाच असतो आणि आस्ते आस्ते पडद्याच्या वरचा परिणाम वाढून, प्रेशर वाढून नंतर डिटॅचमेंट सारखे कॉम्प्लिकेशन होतातच. आणि ह्याचेच पुढचे कॉम्प्लिकेशन, डोळ्यातनं पाणी येणं, डोळा दुखणं, डोळे लाल होणं, डोळ्याला सूज येणे, हे त्याची पुढची कॉम्प्लिकेशन आहेत. आता आपल्याला काय करता येईल, ऑपरेशन तर घडून गेले, पण हे जे डोळ्याची लाली किंवा पाणी येणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला घालवता येईल. घरच्या घरी मी तुम्हाला सांगतो 2 चमचे एरंड तेल रोजच्या रोज अर्धा कप दुधातनं रात्री झोपताना घ्यायला चालू करा. कोथिंबीरीचा रस मिक्सरला लावून तुम्ही काढलात, कापूस त्याच्यात उडून डोळ्यावरती पट्ट्या ठेवायला चालू करा 2 वेळेस दिवसातनं 10-10 मिनिटं. त्याचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने यायला लागेल. मग सांगलेलं सप्तामृत ही जी गोळी आहे 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ गाईचे तूप आणि मधातनं घ्यायला चालू करा. अनुतेल म्हणून बाजारात एक औषध मिळतं, चांगल्या कंपनीचे घ्या किंवा कोणत्याही वैद्याचे घ्या, 2-2 थेंब नाकात टाकायला चालू करा. त्यानं दृष्टीचं बळ वाढायला लागतील, पडद्याची ताकद वाढायला लागेल आणि हे जे डोळ्याशी संबंधित सिम्पटम आता ऑपरेटिव्ह नंतर दिसत आहेत ते कमी व्हायला लागेल. एवढ्या चिकित्सेनं तुम्हाला
उपशय म्हणजे कमी होणं सिम्पटम हे अपेक्षितच आहे आणि ते होत नसतील तर हे लक्षात घ्या, दोषांची तीव्रता खूप आहे, त्याला टाळताना येणार आहे. ह्याला आधुनिक शास्त्रात औषध नाहीत, डोळ्याच्या डॉक्टरकडे औषध नाहीत, याला आयुर्वेदातच इलाज आहे. हे चांगल्या पद्धतीने जर चिकित्सा केली गेली तर हे सगळं घालवता येईल. मी दिलेले तोडगे घरच्या घरी करा, नाही झाले तर आजूबाजूचे कोण जे नेत्ररोग तज्ञ आयुर्वेदिक आहेत त्यांना दाखवा, त्या अनुषंगाने नाडी बघून चिकित्सा करून घ्या. अर्थातच शिवाजीजी सरांनी जसं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यातला जो दुसरा भाग आहे की वैद्याला नाडी दाखवून जर तुम्ही चिकित्सा केली तर ती अगदी यशस्वी चिकित्सा आपल्याला होऊ शकते. प्रेक्षक हो, डोळ्याच्या आरोग्यासाठी असलेल्या चुकीच्या आणि चांगल्या सवयींबद्दल आपण अजून मार्गदर्शन घेणार आहोत सरांकडून, परंतु आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रेक्षक हो, आजचा जो विषय आहे की डोळ्यांचं स्वास्थ्य हे खूपच महत्वाचं आहे. तर काही विशेष टिप देते तुम्हाला. आपण कॉम्प्युटरवरती काम करतो, संगणकावरती काम करतो, तेव्हा काम करताना आपला पाठकणा सरळ असावा आणि कॉम्प्युटर स्क्रीन पासनचं अंतर साधारण 50 सेंटीमीटर इतकं तरी असावं. तसंच आपण सगळेच जण रोज टीव्ही पाहतो, तर टीव्ही पासनं आपलं जे बसण्याचं अंतर आहे ते साधारण 2.5 मीटर इतकं तरी असावं. आणि तसंच वाचन आपण करतो तेव्हा प्रख लख प्रकाश असेल अशाच वेळी वाचा, अंधारामध्ये किंवा कमी लाईटमध्ये बघून वाचू नका. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण अर्थातच आपल्या डोळ्यांसाठी खूप हितकारक आहेत. सर, पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळूया. चुकीच्या सवयींबद्दल आपण होतो, तर आता आपण सूर्यस्नानाच्या पुढच्या स्टेपवरती जाणार आहोत. सूर्यस्नानानंतर की आता एक फॅड झालेलं आहे की स्तवल्यासाठी होतं काय, घाणेरडं खायचं, कोणत्याही वेळेला खायचं, सतत खात राहायचं, म्हणजे आपल्या पशुसारखी अवस्था झाली, सतत चरत राहा. याचा इम्पॅक्ट असा होतो, स्थूलता प्रचंड येते. मग स्थूलता आली की परत कुणीतरी काहीतरी सांगतं की सकाळी रिकामपोटी तुम्ही गरम पाणी घ्या, त्याच्यात लिंबू पिळा, त्याच्यात मध घाला आणि पीत चला. ह्याचा परिणाम वजन कमी करायला होतो की नाही, स्थूलतेच्या हिशोबानं, चरबी कमी करायच्या हिशोबानं त्याचा कदाचित फायदा होईल. पण सगळ्यात महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की मध आणि गरम कोणतीही गोष्ट, मध गरमही करता येत नाही, गरम पाण्यातून घेताही येत नाही. मधानं लेखन कर्म नक्की होतं, पण जर तुम्ही गरम सततच, ही लोक एक दिवस घेत नाहीत, सततची सवय असते, वर्षानुवर्ष घेतात. मध आणि गरम पाणी एकत्र सतत जी लोक घेतात त्यांच्या उरकावरती आणि किडनीवरती खूप मेजर परिणाम येतो. नंतर पुढे जाऊन किडनीवरती मेजर परिणाम होऊन किडनीचं फंक्शन हॅम्पर होणार असेल तर ती कोणत्या म्हणजे गरजच काय त्या चरबी कमी करण्याची. चरबी कमी करण्याच्या आहाराचं जरी नियोजन केलं तरी होऊ शकतं, पण आपल्याला ती सवय नसते. आहार बंधनात राहायची सवय नाही, त्यामुळे असलं काहीतरी ऐकायचं आणि करत राहायचं, याचा परिणाम खूप मेजर येतो. म्हणजे थोडक्यात सकाळी पाणी पिऊ नये का, नक्की प्यावं, खूप चांगलं आहे. रक्त शुद्ध करणार आहे. थंड पाणी जर रोज सकाळी घेत राहिला तुम्ही, ते रक्त शुद्ध करतं, पोट साफ करायला लागतं, नेत्राला खूप हितकर आहे. केसांच्या मेंदूशी संबंधित विकारांवरती थंड पाण्याचा खूप फायदा होतो, पण ते केव्हा, तेही सूर्योदयाच्या अगोदर, सूर्योदयाच्या नंतर नाही. मग ते तुम्ही तांब्याच्या भांड्यात ठेवा, त्यात चांदीचा एखादा चमचा टाकून ठेवा, तेही खूप फायदेशीर ठरतं. नवीन टिश्यू रिजनरेशनच्या हिशोबानं चांदीचं जर भांडं टाकलं पाण्यात किंवा एखादा चमचा टाकला किंवा तार टाकली तर ते नवीन टिश्यू रिजनरेशनच्या हिशोबानं खूपच आमूलाग्र बदल करतं शरीरामध्ये. जे आत्ताच्या जीवनात एजिंग खूप होतं, फास्ट होतं, खाणं पिणं लाईफस्टाईलचा परिणाम म्हणून एजिंग जे होतं ते टाळायसाठी हे थंड पाणी उपयोगी आहे, दृष्टीवर्धनासाठी थंड पाणी उपयोगी आहे. पण ते प्यायची पद्धत आणि प्यायचा कालावधी हा फार महत्वाचा आहे, जो पाळला जात नाही. तो पाळता किती वाजता, 7, 8, 9 वाजता आंघोळच होते 10 वाजता बायकांची किंवा पुरुषांची बऱ्याचदा, आणि पाणी पिणं जर 8 आणि 8:30 वाजता व्हायला लागलं तर तो कफाचा काळ आहे. कफाच्या काळात जर तुम्ही पाणी पिला, मग तो सकाळी कफाचा काळ असो किंवा रात्री झोपताना पाणी पिणं असेल किंवा मध्यरात्री उठून पाणी पिणं असेल, किंवा काही लोकांना पित्ताचा त्रास आहे म्हणून रात्री मध्यरात्री उठून थंड दूध फ्रीज मधले घ्यायची सवय असते. ह्या सगळ्याचा परिणाम कफवृद्धी होऊन दृष्टीचं हनन होतं, पडद्याला सूज येते, पडद्याची फाटण्यापासून पडद्याला सूज येऊन ऑप्टिक नर्वला सूज येऊन दृष्टी नाशापर्यंत त्याची संप्राप्ती जाते. त्याची इतकीची पाण्याची सवय जी नित्यानं करत राहतो आपण, ह्याला अभ्यास म्हणतो, चांगल्या गोष्टीचा आणि वाईट गोष्टीची जी सवय आहे त्या ज्या गोष्टीचा जर सततचा तुम्ही अभ्यास असेल तर त्याची विकृती ही नेत्रात येणार हे फिक्स आहे. हे जसं पाण्याच्या स्वरूपात सांगतो तसं दंतमंजनाच्या हिशोबाने दंतमंजन करतो. आपल्याला सवय काय, सकाळी उठलं की ब्रश करणं एवढंच आहे. ते दात साफ झालेत की नाही, जिभेवरची घाण काढली की नाही. बऱ्याचदा आपण ओपीडीच्या मध्ये बघत बसलो, पेशंटला जेव्हा जीभ दाखवा म्हणून सांगितलं असतं की तेव्हा जीभ बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की ह्यांनी जीभ साफ करून झालीत किती दिवस. तर या जिभेवरती सुद्धा थोडंसं अजून विशेष मार्गदर्शन हवंय आयुर्वेदाच्या दृष्टीने. परंतु आपल्याला एक फोन आहे, वर्धा येथून एक प्रेक्षक संवाद साधतायत. नमस्कार. म्हणजे डोळ्याला नाही मॅडम, आणि म्हणजे 70 ते 75% दिसायचं नाही. अच्छा. तर ते कोलेस्ट्रॉल जे आहे
ऐकू येत नाही. सलग विचारा आपला प्रश्न स्पष्ट. चरबीचं शरीरामध्ये प्रमाण जास्त झाल्यामुळे हा कमी दिसत आहे म्हणे तुम्हाला. बरं, बर. वय काय? तर त्याच्यामुळे कसं आहे, आपलं वय किती? माझं वय आहे हा. किती वय आहे आपलं? 50. 50. बरं. काय त्रास होतोय? चरबीमुळे दृष्टी कमी झाली असं सांगितलंय. हा हा हा. बर. वजन किती आहे तुमचं? माझं वजन 62-63. बर. शुगर बीपी काय आहे? मला शुगर आणि बीपी काहीच नाही. बर. व्यवसाय काय होता तुमचा? शेती व्यवसाय. शेती व्यवसाय आहे. सांगतो. ठीक आहे, करतो आम्ही मार्गदर्शन आपल्याला. वेगळं प्रश्न. हा. तर कसं आहे, चरबी वाढल्यामुळे दृष्टीनाश असा संभवत नाही फारसा. त्यांनी काहीतरी डॉक्टरने वेगळं सांगितलं असावं कदाचित, किंवा त्यांना समजवायच्या भाषेत काहीतरी सांगितलं असेल. स्थूलता असेल तर बऱ्याचदा होतं कसं, आयुर्वेदात पटलं सांगून ठेवले. त्यातला एक मेदाचा भाग आहे डोळ्याचा. ज्या वेळेला शुगर असेल तर जे धातू दुष्ट होतो तो मेद असतो. त्यामुळे शुगरचा परिणाम म्हणून जर ज्यावेळेला परिणाम येतो ना, डोळ्याचं म्हणतो ना आपण मधुमेहजन्य नेत्रविकार, तर ते त्या अनुषंगाने येत असतात. जर तुमचा जर शेती व्यवसाय असेल आणि सततचं जर उन्हात काम आहे, मी आता उगाच ते सांगणारच आहे, सतत जर उन्हात काम असेल त्याचाही दृष्टीनाशाच्या हिशोबाने खूप मेजर इम्पॅक्ट येत असतो. आता जर चरबीचा अनुषंगाने असेल तर एकदा त्यांना चेक करणं गरजेचं आहे. पण तरी मी तुम्हाला घरच्या घरी सांगतो, त्याचा फायदा होऊ शकेल. सातू मिळतात बाजारात, किराणा स्टोअरमध्ये सातू मिळतात. तर सातू तुम्ही 1 चमचा सातू, 2 मोठे ग्लास पाणी, म्हणजे 600 ml पाणी, आणि त्याच्यात 5 ग्रॅम सातू जर कुटून टाकलं साली सहित आणि उकळून जर 300 ml केलं आणि गाळून घेऊन प्यायला लागला सकाळ संध्याकाळ, ह्या सातूचा तुमच्या चरबीवरती जे सांगितलेलं आहे त्या चरबीवरती परिणाम व्हायला लागतो. लघवी उत्तम तयार व्हायला लागते. किडनीचे विकार कमी व्हायला लागतात. चरबीमुळे आलेली शरीरातली जी विकृत क्लेद आहे तो कमी व्हायला लागतो. चरबीचा शरीरावरती म्हणून जो काही परिणाम होतो, चरबीच्या गाठी असणं, नेत्रावरती परिणाम होणं, तुमची इफिशियन्सी कमी व्हायला लागणं, आळस येणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सातूच्या घरच्या घरी केल्यात तरी फायदा व्हायला लागतो. त्यामुळे तुर्तास तुम्ही सातूचा काढा घरच्या घरी घ्यायला सलग 3 महिने तरी घ्या. त्याच्यात किती फरक पडतो बघा. नाहीतर जवळच्या कुठल्याही वैद्याला दाखवा नाडी आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करून घ्या. अर्थातच. सर, तुम्ही सातूचा काढा म्हटलात तर तो घेण्याची काही स्पेशल वेळ आहे का? वेळ कोणतीही जी ह्या अशा मोठ्या आजारांची जी वेळ आहे ती रसायन काळ म्हणून सांगितली. रसायन काळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी. म्हणजे सकाळचं तुमचं 10-11 वाजता जेवण झाले आणि ते पचनकाल संपल्यानंतर एक 6 ते 7च्या दरम्यान, 6 ॲव्हरेज, म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर, तर तो जर हा कालात जर घेतला तर चरबी कमी यायलाही फायदा होतो. नेत्रविकारांसाठी खूप उत्तम उपाय. खूपच सुंदर. एवढ्या नुसत्या सातूच्या काढ्याचा आपल्याला इतका उपयोग होऊ शकतो. सर, विषय खूप सुंदर आहे. प्रश्न आपले सलग सुरू आहेत. अजून एक फोन आहे आपल्याला अरुण यांचा, अहमदनगर येथून. नमस्कार अरुणजी. नमस्कार मॅडम, नगरवरून बोलतो मी. बोला. तर गाडीवर प्रवास जास्त असतो माझा. डोळे असे लालसर आहे एकदम. गॉगल वापरत नाही मी. गॉगल वापरलं तर डोळ्याला पाणी येतं. पण तसं डोळ्यात खडाही जरी गेला तरी पण डोळ्याला पाणी येत नाही. डोळे कायम कोरडे असतात. सांगतो. ठीक आहे सर, काय मार्गदर्शन? कसं आहे, गॉगल वापरणं मस्ट आहे. तुमचा प्रवास जर एखाद्या बंदिस्त गाडीतून होत असेल तर गोष्ट वेगळी. टू व्हीलर सारख्या वाहनावरनं तुमचा प्रवास होत असेल तर त्या प्रेशरच्या, वायूच्या, उन्हाच्या त्या परिणामाचा परिणाम स्वरूप मागाशी जसं सांगितलं तसं अश्रुग्रंथी सुकायला लागणं हे आज साहजिक होणार आहे. त्यामुळं तुम्ही सततचा जर तुमचा तो व्यवसाय असेल फिरणं, तर तुम्ही काळजी घेणं मस्ट आहे. पण गॉगल लावून त्रास होतो ह्याचं कारण गॉगलची क्वालिटी तितकीच काउंट करते. चांगल्या क्वालिटीचा गॉगल वापरणं हे मस्ट आहे आणि त्या अनुषंगानं ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. जर आता तुम्हाला डोळे लाल होतात, दुखतात, ही जी सिम्पटम आहेत, किंवा खडा गेला तरी पाणी येत नाही, ही जी सिम्पटम आहेत, ती सिव्हिअर डोळा कोरडा व्हायला लागले त्याची सिम्पटम असल्यामुळं ह्याला घरच्या घरी फक्त मला म्हणजे ह्याचा फायदा आजार बरा होण्यासाठी नाही, तो बळावू नये म्हणून मला घरच्या घरी सांगता येईल. तो घरच्या घरी करा आणि लवकरात लवकरची चिकित्सा करून घ्या. हे जे डोळे कोरडे पडतात त्याला 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक, कोथिंबिरीचा रस काढायचा. त्याच्यात 1/2 लिटर कोथिंबिरीचा रस घेतला तर 1 किलो खडी साखर टाकायची. 1 किलो खडी साखर टाकून मंद आचेवरती आटवायला चालू करा. शतावरी कल्प म्हणून बाजारात मिळतो तसे त्याचे ग्रॅन्युल्स म्हणजे खडेवाला पूर्ण सुकतं. म्हणजे आधी बासुंदीसारखं घट्ट होतं, नंतर श्रीखंडासारखं होतं आणि त्याची पूर्ण त्या औषधाची पावडर होते. ज्यावेळी ती पावडर होईल ती काढून घ्या आणि ते सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे घ्यायला चालू करा. त्यानं डोळ्यातला जो तुमचा बाहेरच्या वाऱ्याचा आणि उन्हाचा परिणाम स्वरूप जे कोरडे पडायला लागलेत ते कमी व्हायला आणि स्टेबल राहायला मदत होईल आणि त्याचा त्रास कमी व्हायला लागेल. पण आजार बरा करण्यासाठी मात्र पूर्ण
शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्मा सहित औषध घेणं हे गरजेचं आहे, तरच हा ड्राय सिंड्रोम किंवा ही जी सिम्पटम आहे ते कमी होऊ शकते. अर्थातच म्हणजे मुळापासून तो आजार बरं करणं आणि त्यांचा जर रोजचीच दिनचर्या तशी असेल तर चांगल्या क्वालिटीचा गॉगल वापरणं खूप आवश्यक आहे. प्रेक्षक हो, आपला हा प्रोग्राम फेसबुकवरती सुद्धा आता सुरू आहे आणि सर फेसबुकमधून तुमच्यासाठी एक विशेष प्रश्न आलेला आहे मीनाक्षी भंडारी यांचा, की त्यांचं असं विचारणं आहे की डोळ्यांचं आपलं जे ओव्हरऑल आरोग्य असतं ते व्यवस्थित ठेवण्याच्या अनुषंगाने आपण मार्गदर्शन करतच आहोत, पण काही विशेष टिप त्यांना 2-3 आता अपेक्षित आहेत. डोळ्यांचं आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तसं जसं आरोग्य आपण सल्ला देणारच आहोत, त्याच्या अनुषंगानं आठवड्यातनं 2दा तरी कमीत कमी तुमचे डोळ्यात तुम्ही एरंड तेलाचा हात फिरवला पाहिजे किंवा वैद्यांकडून अंजन घेऊन ते घातलं पाहिजे. दुसरं दिवसातनं काही न करता थंड पाण्याने आय वॉश कपमध्ये किंवा हातात पाणी घेऊन डोळ्यावरती न मारता हातात पाणी घेऊन डोळ्यांची त्या पाण्यात थंड पाण्यात उघडझाप करायला पाहिजे. एवढं जरी केलं आणि तळपायाला एरंड तेलाचा मसाज केलात तरी ह्या लोकांना आयुष्यभर डोळे चांगले राहतात. खरं तर गावाकडच्या बायकांना 80व्या वर्षापर्यंत सुई दोरा ओवता येतो, ते कुठलीही आयुर्वेदिक औषधं घेत नाहीत, ते कोणतेही औषध उपचार करत नाहीत, तरी डोळे टिकण्यामागचं कारण त्यांची लाईफस्टाईल. आणि दुसरं त्यांना आठवड्यातून ज्यावेळी त्या आंघोळ करतात तेव्हा बऱ्याचदा डोळ्यात एरंड तेल किंवा तीळ तेल असं सोडायची सवय असते. ते सोडणं ह्याच्यासाठी की डोळ्यात झोंबल्यानंतर डोळ्यातला जो दोष आहे म्हणजे पोट साफ होत नाही म्हणून जसं आपण पोट साफवायला औषध घेतो आणि ते निचरा झाला की पोट हलकं होतं, तसं डोळ्यात एरंड तेल किंवा तीळ तेलासारखे, तीळ तेल घालूच नाही शक्यतो वैद्याच्या सल्ल्याशिवाय, पण एरंड तेल निर्दोष औषध आहे. ते जर डोळ्यात घातलं तर ते झोंबतं, डोळ्यातल्या पाण्याचा निचरा होतो. पाण्याचा निचरा होणं म्हणजे डोळ्यातल्या दोषांचं वहन होणं आहे आणि ते जर वहन व्हायला लागलं, थंड पाण्यातनं औषध जर तुम्ही डोळे धुवायला लागलात आणि पादाभ्यंग करायला लागलात तर आयुष्यभर डोळे निरोगी राहतात. सर खूप खूप धन्यवाद, या काही विशेष टिप तुम्ही दिलेल्या आहेत आमच्या फेसबुकवरून आलेल्या इन्क्वायरीसाठी. सर आपण आता मुख्य विषयाकडे पुन्हा येऊया. दंतमंजन आणि जिव्हा यांचा उल्लेख तुम्ही केला होता. कसं आहे तर दंतमंजन मगाशी जसं सांगितलं की बऱ्याचदा पेशंट ओपीडीत आला आणि जीभ बघितली की त्यांना एक एक अर्धा बोटाचा थर जिभेवरती साठलेला असतो. ह्या जिभेचा रक्त आणि मांसदृष्टीच्या हिशोबानं खूप मेजर इम्पॅक्ट आहे. मुखखंडापासून ते कुदखंडापर्यंत पचन संस्थानावरती ह्या जिभेचा खूप मोठा म्हणजे इम्पॅक्ट असतो. पोट कुठेही खराब आहे म्हणजे तोंडापासून संडासच्या जागेपर्यंत कुठेही विकृती असो ती दिसते, रिफ्लेक्ट होते जिभेवरती. त्यामुळे जीभ ही नेहमी स्वच्छ असायला पाहिजे, त्यानं पचन सुधारतं, लाळेचा स्राव सुधारायला लागतो. तसंच आहे म्हणजे ह्या गोष्टीचा परिणाम घशावरती म्हणजे जीभ तुमची साफ नाही, तुम्ही दंतमंजन व्यवस्थित करत नसाल तर ह्याचा परिणाम स्वरूप तुमची कीड लागायला लागते. आता खरं तर डेंटिस्ट लोक या गोष्टीला विरोध करतात की वरची दाढ काढली की नेत्रावर परिणाम होत नाही, असं नाही. वरच्या दाढीचा केल्यानंतर आयुर्वेदात असा उल्लेख आहे की त्याचा डोळ्यांवरती नक्की परिणाम होतो आणि त्यात जर शुगर बीपी सारखे मेजर विकार आहेत आणि तुम्ही वरची दाढ काढली तर त्यामुळे दाढ काढणं हे सोल्युशन नाही, ते वाचवणं महत्वाचं आहे. आणि काही लोक काय करतात म्हणजे स्वच्छता तर नसतेच आणि दात कोरत बसतात, त्या काड्या घालणं सुया घालणं ह्याचा परिणाम नेत्रावरती खूप मेजर येतो. त्यामुळे ह्या चुकीच्या सवयी करून चालत नाहीत. हे जसं मुख म्हणजे मार्जिनाच्या हिशोबानं झालं तसंच कानाचे किंवा घशाचे किंवा नाकाच्या विकारांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. सकाळी काही लोकांना सकाळी शिंका येत असतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, नाही मला सवयच आहे, नाही गेली 10 वर्ष येते, पण असं नाही. ते काय येते त्याचं कारण शोधून त्याची चिकित्सा करणं तितकीच महत्वाची असते. अर्थातच म्हणजे पंचज्ञानेंद्रिय जी आपली आहेत मुळात डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, तर यातली जी पहिली 4 ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यामध्ये कुठेही वरखाली झालं तर महत्वाचं पंचज्ञानेंद्रिय म्हणजे नेत्र, म्हणजे दृष्टीवरती काही ना काही बाधा तर येणारच आहेत. प्रेक्षक हो, अजूनही विषय आपला खूप रंगत जाणार आहे पुढे अर्थातच एका विशेष टिपसह, परंतु आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. प्रेक्षको, अजूनही एक छोटीशी टिप तुम्हाला सांगते की हातातले खेळ सोडून मैदानी खेळामध्ये जाण्याला प्राधान्य द्या. आपले डोळे निश्चितच चांगले राहतील. तसंच कुठलंही बारीक आणि जवळचं काम केल्यानंतर अर्ध्या तासानंतर साधारण 1 मिनिट तरी आपल्या डोळ्यांना आराम देणं हे खूपच आवश्यक आहे. सर आपण पंचज्ञानेंद्रियांकडे होतो, आता त्यातून पुढे कुठल्या चुकीच्या सवयींकडे पाहूया. जनरली आता स्पेसिफिक लोकांच्या बाबतीत काय होतं, मगाशी जसा आपला विषय झाला की एजिंग होणं, खाणं पिणं वागणं लाईफस्टाईल घाणेरडे ज्या आपल्या आता सवयी आहेत त्या, कामाचा प्रचंड ताण, ह्या सगळ्या किंवा लहान वयात लागलेल्या घाणेरड्या सवयी ह्याचा परिणाम स्वरूप एजिंग खूप फास्ट व्हायला लागले. म्हणजे मुलींचे असेल किंवा मुलांचे असेल हार्मोनल चेंजेस खूप व्हायला लागलेत. म्हणजे अगदी 10 आणि 11 वर्षाच्या मुलींचे नको तितके ब्रेस्ट डेव्हलपमेंट झालेली असते किंवा मुलं अगदीच लहान वयातच काहीतरी बघायला लागलेले असतात. त्या सगळ्याचा परिणाम ही नेत्रावरती खूप मेजर येत असतो.
दुसरी गोष्ट अशी की एजिंग हे जे व्हायला लागले ह्याचा परिणाम स्वरूप खालित्याने पालिते सिम्पटम दिसतात. म्हणजे केस गळायला लागतात आणि केस पिकायला लागतात आणि ते पिकणं हे आपल्याला बघवत नाही, त्यामुळे आपण त्याला काय करतो, कलर करायला लागतो. ह्या कलरचा परिणाम डोळ्याच्या वरती जसा म्हणजे किडनीवरती जसा येतो आपण ऐकलं असेल, त्यात लीड म्हणून एक पदार्थ असतो, त्याचा किडनीवरती तितकाच मेजर इम्पॅक्ट येतो आणि त्याच्यासोबत जर कोणता अवयव डॅमेज होत असेल तर तो नेत्र आहे, डोळा आहे. डोळ्याची व्हिजन बऱ्याचदा लक्षात येत नाही. डोळ्याची व्हिजन असते 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 त्या पॉइझनिंगचा परिणाम स्वरूप व्हिजन कमी व्हायला लागते. हे डोळ्याच्या डॉक्टरांकडून तुमच्या लक्षात येत नाही, कारण त्यांचं हे मतच नाही की त्याच्यामुळे काही परिणाम येईल. त्यामुळे ही जर असते असते व्हिजन वाढलेलं की ह्यांना जी दृष्टी जाईल ती परत कशानेही दुरुस्त होत नाही. त्यामुळे ते आधी कमी व्हायला पाहिजे. आता किती साधी गोष्ट आहे, तुम्ही मेहंदी लावू शकता पण ते नाही करणार, ते आपल्या काळे करायचे असतं, त्या हिशोबाने लीड असलेली आणि कोणतंही लीड असल्याशिवाय केस काळे होणं फार दुरापास्त आहे. त्यामुळे लीड हे त्याच्यात येतच. शक्यतो केस काळे करणे टाळावेत, जे आहे ते चांगलं, किंवा तुम्ही मेहंदी लावा चालेल. ह्याच्यानंतर परिणाम येतो. आता फारसं हे आता सांगणारा जो कारण आहे ते फारसं आढळत नाही की उवालिका होतात केसांमध्ये पोरींच्या, मध्ये शहरी भागात असो किंवा खेडेगावात असो. खरं तर ते आजाराचं सिम्पटम म्हणून आहे. म्हणजे काही आजारांमध्ये ते सिम्पटम म्हणून येतं सुरुवातीला. म्हणजे आता आपण अरिष्टसूचक लक्षण सांगितलेत, तर त्यांना शिळी भाकरी आणि ठेचा किंवा शिळी भाकरी आणि दही खावंच वाटलं, हे अरिष्टसूचक लक्षण आहे. म्हणजे हे जसं अरिष्टसूचक लक्षण आहे तसं काही आजारांमध्ये अरिष्टसूचक लक्षण म्हणून उवालिका होणं हे आले. तसंच काही लोकांना जसे अरिष्टसूचक आहे, काही मुलींना, लहान बाळांना हे होत असतं. त्याच्यासाठी काय केलं जाते, वेगवेगळी रासायनिक औषधं जी वापरली जातात ती चुकून डोळ्यात गेली, ती इतकी विषारी असतात की डोळ्यावरती परिणाम होतो. आता आयुर्वेदिक पद्धतीने काही लोक हे सांगत असतात की सीताफळाच्या बिया जनरली वैद्य लोक वापरतात, पण तेही केअर न करता जर वापरलं गेलं, सीताफळाच्या बियांचा रस, ते जे कॉम्बिनेशन आहे त्याचा रस जरी डोळ्यात गेला तर डोळे जातात. त्यामुळे ही इतकी साधी गोष्ट आहे, पण ती व्यवस्थित न केल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्याचा डोळ्यावरती परिणाम येतो. आता पुढची गोष्ट अशी की काजळ बाजारात मिळणारे बायका म्हणजे काळे दिसण्यासाठी, डोळे चांगले होण्यासाठी अपेक्षित आहे काजळ लावणं, अंजन घालणं, पण तो उद्देश आता राहिलेला नाही. आत्ताच्या ज्या बायका केल्या जातात प्रसाधनांमध्ये इतकं पुढे गेलेलो आहोत की त्याच्यात वेगळी केमिकल्स वापरली जातात. त्या केमिकलचा सततचा परिणाम पापण्यांवरती येत असल्यामुळं साधे लक्षात घ्या, केस पांढरे होत आहेत त्याच्यासाठी आयुर्वेदात ट्रीटमेंट सांगितलेली असताना त्याच्यात पोटातल्या औषधासोबत मोखलेप सांगितलेत. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. केस झाले डोक्यावरचे पांढरे आणि लेप दिलेत चेहऱ्यावरती. ही जर इतका जवळचा संबंध असेल तर तुमच्या डोळ्याच्या पापण्यांच्या त्यावरच्या केसांवरच्या लेपाचा परिणाम बाकीच्या केसावर, डोक्याच्या केसांवर तर होते, डोळ्यावर नाही का होणार. त्यामुळं डोळ्याची आयलिड वरती ज्यावेळी तुम्ही लावायला लागता त्याचा परिणाम पाण्यावरती, आतल्या स्किला पांढऱ्या भागावरती आणि पर्यायीने काळ्या बुबुळावरती त्याचा परिणाम खूप मेजर येतो. त्यामुळे सततची जी केमिकल युक्त जी काजळ घातली जातात त्याच्यापासून सावध राहायला हवं. त्याच्या पुढे जाऊन आणखीन सांगायची गोष्ट, काही लोकांना म्हणजे नाकातले केस उपडायची सवय असते. ही इतकी कॉमन गोष्ट आहे बऱ्याच लोकांमध्ये, किंवा सततच्या नाकात बोट घातलं जातं. ह्याचा परिणाम दृष्टी हनन होण्यासाठी, पडद्याची ताकद कमी होण्यासाठी आणि विजन जाण्यासाठी होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे पण ती सततची असते. कधी एक दिवस केले असं होत नाही की नाकातले केस कधीही उपडून चालत नाही. त्याच्या पुढचा भाग येतो की सहज आपल्याला उन्हात जायची सवय असते. उन्हात गेलात की आपल्या इकडे पद्धत आहे फेटा, म्हणजे एरिया वाईज कोणी फेटा वापरतं, कोणी टोपी वापरतं, वेगवेगळ्या पद्धतीने. डोक्याचं रक्षण हे उन्हात व्हायलाच हवं. ते जर डोक्याचं रक्षण नाही केलं तुम्ही तर त्याचा परिणाम त्या सूर्यप्रकाशाचा जसा डोळ्यांवरती, जसा मी सकाळी सांगितलं की सकाळी तुम्ही पाहिल्यानंतर होतं, तसं सततचं ज्या लोकांचं काम आहे सूर्यप्रकाशात आणि त्यांनी जर डोक्याचं रक्षण नाही केलं तर त्या पद्धतीचा परिणाम स्वरूप डोळ्यात मागच्या पडद्यावरती टिश्यू डेड व्हायला लागतात. आणि बऱ्याच रुग्णांना, बऱ्याच पेशंटमध्ये रातांधळेपणा यायला लागतो. म्हणजे हे आपल्याला कुठेही कोरिलेट होत नाही किंवा हे कुणी सांगत नाही रातांधळेपणाचं कारण काय, पण बऱ्याच लोकांना सततचं जर उन्हात काम असेल, गॅस जवळ काम असेल, असा बऱ्याच व्यक्तींना पडद्यावरती परिणाम होऊन त्याचा रातांधळेपणासारखे मेजर इम्पॅक्ट येऊ शकतात. त्यामुळे सूर्यप्रकाशात किंवा मोठ्या उन्हात ज्यावेळेला काम असतं त्यावेळेला तुम्ही डोक्याचं रक्षण हे केलंच पाहिजे. अर्थातच मुळात हा तेजप्रधान अवयव असल्यामुळे या तेजाचा त्याच्यावर विपरीत अधिक परिणाम होऊ शकतो. तर त्याचा पुढचा परिणाम आहे की गॉगल वापरणं. मग एका रुग्णानं आपल्याला विचारलंही, तर त्याची क्वालिटी, गॉगल वापरणं म्हणजे छान दिसण्यासाठी गॉगल वापरायचं की डोळ्याचं
रक्षण करायसाठी गॉगल वापरायचा, ह्या बेसिक गोष्टींमध्ये आपली गडबड होत असते. डोळा बंद होईल असा छान गॉगल असावा, चांगल्या क्वालिटीचा असावा, त्याची काच जरी 0 नंबर जरी असला तर क्वालिटी खराब असेल तरी त्या रेजचा परिणाम नेत्रावरती व्हायला लागतो. हा, गॉगल वापरणं गरजेचं आहे, पण तो चुकीच्या पद्धतीचा आणि चुकीच्या क्वालिटीचा वापरायला लागला तरी त्याचा खूप मेजर इम्पॅक्ट येतो. अजून एक सर्वसामान्य लोकांमध्ये असा समज आहे की पालेभाजी खा. आता मी नेत्राची प्रॅक्टिस करतो, माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट की विचारतो डॉक्टर आम्हाला तर आतापर्यंत हेच माहिती आहे की पालेभाज्या डोळ्यांसाठी खूप चांगल्या आहेत, पालेभाज्या रक्त वाढवतात, पालेभाज्या अमुक करतं, पालेभाज्या तमुक करतं. त्या लोकांच्या गळी उतरवणं हे फार जड जातं. पालेभाज्या आयुर्वेदानुसार अचक्षुष्य आहेत. अचक्षुष्य म्हणजे दृष्टीचं हनन करणार. याचा अर्थ म्हणजे पालेभाज्या खायच्याच नाही आहेत का? अजिबात नाही. पालेभाज्या ही खाल्ली गेली पाहिजे, पण ती कुणी ज्या लोकांना नेत्राचे विकार नाहीत म्हणजे डोळ्यांशी संबंधित आजार पण नाहीत त्या लोकांनी आठवड्यातनं एकदा तरी पालेभाजी घ्यावी, जेणेकरून ते त्याच्यात फायबर्स असल्यामुळे तुमचे पोट साफ व्हायला लागतं. पोट साफ व्हायला लागलं की अग्नीचं संदूषण व्हायला लागतं. अग्नीचं संदूषण झालं की पचन सुधारणार आहे, मग ते नेत्राला हितकर आहे, रक्तवाढीला उपयोग आहे, शरीरासाठी उपयोग आहे. पण हा उद्देश आता बाजूला पडला. आपण ऐकतो काय पालेभाजी खूप चांगली की आठवड्यातनं एकाच्या ऐवजी 2दा 3दा 4दा पालेभाज्या सततच्या घ्यायला लागतो आपण. त्याचा परिणाम एक्सेस पित्त सिक्रेट व्हायला लागतं. एक्सेस पित्त सिक्रेट झाल्यामुळे त्यांना दृष्टीचं हनन होतं. त्यामुळे पालेभाजी ज्यांना डोळ्याचे विकार नाहीत त्यांनी पालेभाजी ही टाळायला हवी. प्रेक्षकांनो, इथे लक्षात घ्या की खूपच महत्वाचा मुद्दा हा सरांनी हायलाइट केलेला आहे की जो खरंच नकळतपणे आपल्याकडनं घेतला जातो. सर तुम्ही म्हणताय तसं अजून काही विशेष गोष्टी ह्याच्या पुढची गोष्ट आहे की काही लोकांना म्हणजे आता हास्य क्लबचा एक फॅड आहे, तर सतत मोठ्यानं बोलणं, सतत जाणीवपूर्वक मोठ्यानं हसणं आणि जी आता राजकारणी लोक आहेत जे मोठ्याने बोलणार आहेत, ज्यांना शिक्षकी पेशातली लोक आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळात असं माईक वगैरे हा प्रकार नसायचा, मोठा सभागृह आणि मोठ्यानं बोलतायत आणि अगदी इतके ओरडून बोलायचं की शेवटच्या मुलापर्यंत ऐकू जायचं. पण त्या लोकांना ह्या मोठ्या बोलण्यानं, जाणीवपूर्वक हसण्यानं, जाणीवपूर्वक ह्या वेग उत्पन्न केले जातात. त्याचा परिणाम नेत्रावरती खूप मेजर यायला लागतो. हे ना पडद्यावरती वात आणि मागच्या ऑप्टिक नर्ववरती वाताचा परिणाम, तर ह्या विकृत वाताचा परिणाम तर येतोच आणि त्यांना हनन दृष्टीत व्हायला लागतं. त्याच्यासोबत आणखी रुटीन नित्यातली गोष्ट म्हणजे व्यायाम. व्यायामाचा आता परवाच एका टीव्हीवरती आले की एका मुलाचा नाशिकचीच केस होती की व्यायाम करता करता जिम मध्ये हे गेला, प्राण गमवायला लागली. व्यायामाची व्याख्या आयुर्वेदाने वेगळी केली. व्यायाम करायला निश्चित आहे का आयुर्वेद इतका व्यायामावर भर कुणीच दिलेली नाही. व्यायाम करावा पण तो अर्धशक्ती करावा. अर्धशक्ती म्हणजे मी आता उद्या व्यायाम चालू केलाय, मला लगेच अर्धशक्ती म्हणजे कपाळावरती घाम आला की थांबायचं. व्यायाम चालू केला की 2 मिनिटात पहिल्या दिवशी घाम येतो. याचा अर्थ तुम्ही थांबा. पहिल्या दिवशी 2 मिनिटात जरी घाम आला तर तुम्ही थांबलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी 2 चे 5 मिनिटं होतात, तिसऱ्या दिवशी 5 चे 10 मिनिटं होतात आणि तो टाइम पिरियड वाढत जायला लागतो. लोकांना मी सांगितले की कपाळावर घाम आले की थांबा, की ते सांगतात अहो सर 5च मिनिटात मला कपाळावर घाम आला, मी कसं करू? तुम्हाला महिनाभर 5च मिनिटं घाम येत असेल, 5 मिनिटात येत असेल तर तुम्ही महिनाभर 5च मिनिटं व्यायाम करायला हवा. हे लक्षात घ्या, कारण तुमच्या शारीरिक अवस्था तशी नाही की त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त व्यायाम करू शकाल. जर त्याच्यापेक्षा अतिरिक्त व्यायाम करायला लागला तर ते साहस कर्मात मोडायला लागतं, इंटरनल ब्लिडिंग व्हायला लागतं, पडद्यावरती ब्लिडिंग व्हायला लागतं आणि दृष्टी नाश संभवतो. म्हणजे आता व्यायाम तोच म्हणजे मृत्यू होता येतो आपण बघतोच आहे, तर हे तर होणारच आहे. कारण इंटरनल ब्लिडिंग होण्यासाठी व्यायामाचा अतिरेक करणं हे फार धोकादायक आहे. आजकाल आपण सर्रास पाहतो, जो तो पहिल्या दिवशीपासून जिम मध्ये अर्धा तास पाऊण तास व्यायाम केला जातो. पण खूप सुंदर सांगितलं सर. अजून काही? हेच व्यायामाची जशी गोष्ट सांगतो तसंच लहान मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. होतं असं की खरं तर पोटाच्या तक्रारी, हे खाणं पिणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भवतात. कारण लहान मुलांना आता घाणेरडे सवय आहेत, पिझ्झा, बर्गर, टोस्ट, पाव, बेकरीचे प्रोडक्ट खायचे, त्यामुळे पोटाचे विकार उद्भवतात. पण मुलं जशी वयात यायला लागतील तशी पालकांचं एक लक्ष राहणं गरजेचं आहे की त्यांना बाथरूममध्ये जास्त वेळ बसू देता कामा नये. जर ते बाथरूममध्ये बसत असेल तर त्याची कार्यकारण भाव काय आहे, तो का बसतोय, त्याला टॉयलेट साफ होत नाही की त्याला बसायची सवय आहे, ह्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. होतं असं लहान मुलं आता अगदीच लहान वयापासून लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल या गोष्टींचा वापर चालू झाल्यामुळे नको त्या गोष्टी पाहिल्या जातात, नको त्या गोष्टी ऐकल्या जातात आणि हार्मोनल चेंजेस होऊन नको त्या वयात सेक्शुअल डिझायर डेव्हलप व्हायला लागते. आणि मग पुरुष मुलं असतील तर हस्तमैथुनासारख्या गोष्टींचा परिणाम शरीरावरती यायला लागतो. जितक्या लहान वयात हस्तमैथुनाच्या सारख्या घाणेरड्या गोष्टींची सवय लागेल
इतक्या धातूचं परिपोषण, शरीराची ग्रोथ थांबते, नेत्राचा विकास कमी व्हायला लागतो, पडद्याची ताकद कमी व्हायला लागते आणि आस्ते आस्ते विजन कमी होते, जी कधीही भरून नंतर काढता येऊ शकत नाही. त्यामुळे हस्तमैथुनासारख्या गोष्टींपासून हे लांब ठेवलं पाहिजे. आता मगाशी जसं मी वर्णन केलं की केसांवरती तुम्ही हे केलं म्हणजे आपण कलर लावतो, तसंच चेहऱ्याशी संबंधित ही काही गोष्टी आणि लेपांचा परिणाम ह्या नेत्रावरती येऊ शकतो. अर्थातच अजूनही पुढे विषयात जाणार आहोत की जिथे चेहऱ्याच्या संबंधित काही गोष्टींचा परिणाम आपण जाणून घेणार आहोत. तसंच याच आठवड्यात इतर कोणते प्रोग्राम आपल्या भेटीला येणार आहेत ते सुद्धा आम्ही दाखवणार आहोत, परंतु या छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रेक्षक हो, डॉक्टरांप्रमाणेच इतरही डॉक्टर आपल्या कार्यक्रमात येऊन आपल्याला विविध विषयांचं मार्गदर्शन करतात. तर पाहूयात आपले उद्याचे आणि परवाचे कार्यक्रम कोणते आहेत ते. शनिवार दिनांक 24 जून 2017 रात्री 8 वाजता हा कार्यक्रम ध्वनिचित्रमुद्रित आहे. विषय आहे पोटाचे आजार आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर गोविंद जमदाग्नी यांचा. तसंच आपला रविवारचा कार्यक्रम आहे 25 जून 2017 रात्री 8:30 वाजता. विषय पचन संस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार भाग 2. सहभाग आहे डॉक्टर अनिल पाटील यांचा. प्रेक्षक हो, पुन्हा आपल्या सुंदर अशा विषयाकडे आपण वळूयात. सर, चुकीच्या समजुतींबद्दल इतकं सुंदर मार्गदर्शन होतंय, त्यातही अजून काही विशेष समजुती आहेत. त्याच्यात आता स्पेशली काही बायकांना म्हणजे फेशियल करायची सवय आहे, पार्लरमध्ये जातात, वेगवेगळे लेप, वेगवेगळे क्रीम लावले जातात. त्याचा परिणाम नेत्रावरती, केसावरती आणि मेंदूच्या हिशोबानं खूप मेजर इश्यू होत असतो. त्यामुळे आपण बाजारातली जी तुम्ही वेगवेगळे क्रीम्स वापरणार आहे त्याची खातरजमा केल्याशिवाय शक्यतो वापरलं जाऊ नये. आणि कोणती केमिकलयुक्त वापरण्यापेक्षा आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेली कोणती लेप असतील तर त्याचा फायदा होईल. ह्याचं कारण असं, तुम्ही जी आता क्रीम वापरताय त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्याचे डाग जाण्यासाठी, तुमचा चेहरा उजळण्यासाठी असा मर्यादित स्वरूपातला केमिकल गोष्टींचा परिणाम येतो, पण आयुर्वेदिक गोष्टींचा तसा नाही. डोळ्याला पित्ताचे विकार जरी असतील तर नेत्राच्या अनुषंगानं, पित्ताच्या अनुषंगानं ज्यावेळी विकार येतात त्यावेळेला डोळ्यावरती शीतलेप द्यायला सांगितलेत. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला जे काय वापराल, जे उष्ण काय वापराल त्याचा डोळ्यावरती आणि पर्यायानं केसांवरती मेजर इम्पॅक्ट येतो. तेच जर तुमचा वर्ण सुधारण्यासाठी, ते म्हणजे त्वचा सुंदर होण्यासाठी जे लेप वापरतात तेच आयुर्वेदिक पद्धतीने लेप वापरले गेले आणि जे डोळ्याला केसांना हितकर आहेत अशा औषधांनी युक्त वापरले गेले तर तुमचा चेहऱ्याची सुंदरता तर वाढणारच आहे, पण नेत्राच्या आणि केसांच्या हिशोबाने विकारी कमी व्हायला लागतात. अशाच पद्धतीनं तुम्ही काही वेळेला असं होतं की डोळा लाल झालाय आणि कुठं तर काहीतरी केमिकलच्या हिशोबाने आपण औषध घेतो, तात्पुरती कोणत्याही डॉक्टरला किंवा वैद्याला दाखवत नाही, मेडिकलमधून औषधं घ्यायची, डोळ्यात ड्रॉप टाकत राहायचे आणि ते डोळे तात्पुरते लाली कमी व्हायला लागते. पण हे लक्षात घ्या, आधुनिक शास्त्रात डॉक्टरनं दिलेली डोळे लाल होण्याचे जे ड्रॉप आहेत त्यांनाही नंतर जाऊन पुढे जाऊन कॅट्रॅक्ट व्हायला लागतो. हे जर डॉक्टरच्या सल्ल्यानं केल्यानंतर जरी परिणाम इतका येत असेल तर तुम्ही परस्पर केल्यानंतर काय होईल ते. त्यामुळे कोणत्याही केमिस्टच्या, मेडिकलवाल्याच्या सल्ल्यानं औषधं डोळ्यात न टाकता प्रॉपर वैद्याला किंवा नेत्ररोग तज्ज्ञ जे वैद्य आहेत त्यांना किंवा डॉक्टरांना दाखवून त्याचं मूळ निदान करून औषधं घेणं गरजेचं आहे. कसं आहे, ह्या जरा चुकीच्या पद्धतीच्या सवयी. गाडी तुमची किती भारी आहे, किती लाखांची आहे आणि किती चांगल्या पद्धतीचं पेट्रोल टाकताय ह्याच्या व्हॅल्यू राहत नाही. गाडी चांगली आहे, तुम्ही पेट्रोल टाकताय, पण तरी गाडीची सर्व्हिसिंग ही करावीच लागते. हे शरीर आहे हो, शरीर, या शरीरात तुम्ही जे केमिकलयुक्त अन्न घालताय, तुमची लाईफस्टाईल इतकी घाणेरडी आहे, तुमचं खाणं पिणं झोपणं ब्रह्मचर्यापासून इतक्या वाईट सवयी आहेत, त्या शरीराची नासाडी ही ठरलेली आहे. वय वाढेल तसा ह्याचा ऱ्हास होणार आहे, वय वाढेल तसा ह्याचा धातूवरती परिणाम होणार आहे. तर ते मेंटेन राहावं म्हणून आयुर्वेदानं काही गोष्टी सांगून ठेवलेत. तसंच ह्या गोष्टीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या लाईफस्टाईलचा परिणाम हा तुमच्या नेत्रावरती होत असतो आणि तो परिणाम होऊ नये म्हणून साधा पादाभ्यंग किंवा वैद्यांना गाठून तुमची प्रकृती, तुमची लाईफस्टाईल काय आहे ह्यानुसार तुमची दिनचर्या आखून घेतली, तुम्ही त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या काढायला लागलात आणि पर्यायाने काही असं होतं की कुठल्या तर कंपनी तर नाईट शिफ्ट नाही टाळतायत. तर अशा अवस्थेत ज्या असेल तर त्याला सोल्युशन म्हणून वैद्य नेत्रविकार होऊ नयेत म्हणून जे काही गोष्टी सांगतात त्या जर करत राहिलात तर आपल्याला नेत्रविकारापासून लांब राहता येईल. खरोखरच सर, अगदी लहान लहान गोष्टी आहेत की सकाळी उठल्यापासून ते पूर्ण आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी आपण करतो त्यातलं तथ्य तुम्ही आज आम्हाला समजावून सांगितलं की जे आपल्या संपूर्ण डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच महत्वाचं आहे. सर, विषय थोडासा आता पुढे नेऊयात की कोणकोणत्या कारणांमुळे किंवा काही विशेष विकारांमुळे आपल्याला वंध्यत्व येऊ शकतं का? खरं तर
नेत्रविकारांच्या बाबतीत जे आहे ना, अंधत्व जे येतं ते शारीरिक म्हणजे दरवेळेला डोळ्यांचे डॉक्टर म्हणजे डोळ्यांचाच काही विकार असेल आणि अंधत्व येतं असं नसतं. हा पहिला लोकांचा गैरसमज असतो की शारीरिक इतर विकारांच्या बाबतीतही अंधत्व हे सिम्पटम येऊ शकतं. सुरुवातीला सांगायला गेलं रेटिनायटिस पिगमेंटोजा म्हणून एक विकार आहे, पडद्याशी संबंधित आहे. त्याच्यावरती पडद्यावरती स्पॉट यायला लागतात. सुरुवातीला सिम्पटम रातांधळेपणा हे दिसायला लागतं. रातांधळेपणा दिसला की नंतर दिवसाचे दिसणं कमी व्हायला लागतं, नंतर फक्त लख्ख प्रकाशात दिसतात, नंतर तेही बंद व्हायला लागतं. ह्या आजाराचं कॉम्प्लिकेशन म्हणूनही अंधत्व येतं. दुसरा प्रकार आहे सततचं, म्हणजे जनरली आपल्या लहान मुलांना हे जाणवतं बऱ्याच लोकांना की उन्हाळ्यात रक्तस्राव होतो नाकातून. ज्या लोकांना वारंवार नाकातून रक्तस्राव होतोय त्याचं पुढचं कॉम्प्लिकेशन नेत्रांची संबंधित अंधत्व असू शकतं. प्रत्येकाला होईलच असं नाही, पण चान्सेस खूप असतात. तिसरी गोष्ट जी आहे ती तुमच्या केरेटोकोनस म्हणून एक काळ्या बुबुळाचा विकार आहे मोठा, म्हणजे काळ्या बुबुळाचा शेप बदलायला लागतो आणि नंतर त्याचा आकार इतका वाईट होतो की नंतर त्याच्यातून अंधत्व व्हायला लागतं. कॅन्सरच्या पेशंटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला रक्ताची विकृती इतकी मोठी असते की नंतर कॅन्सरच्या पेशंटचा परिणाम नेत्रावरती येतो आणि व्हिजन लॉस व्हायला लागतो. HIV पेशंटमध्ये ऑप्टिक नर्वला HIV इतका मेजर विकार आहे की त्याच्यात रक्ताची इतकी विकृती असते की त्याचा परिणाम पडद्याला सूज येणं, ऑप्टिक नर्वला सूज येणं आणि त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून नंतर अंधत्व येऊ शकतं. हाय मायोपिक नंबर आहेत, मागाशी एकाने नंबरच्या संदर्भात प्रश्न विचारला, ज्यांचा नंबर -10च्या वरती आहे त्या पेशंटमध्ये पडद्याची ताकद कमी व्हायला लागते, पडदा एकदम पातळ व्हायला लागतो आणि नंतर पडदा फाटणं, टिअर जाणं हे कॉम्प्लिकेशन होऊन रेटिनल डिटॅचमेंट सारखे सिम्पटम येऊन नंतर अंधत्व येतं. मधुमेह आपण सर्वांना माहितच आहे, मधुमेहामुळे नेत्रावरती परिणाम येतो. जवळपास लोकांना माहिती आहे नेमका काय परिणाम होतो. सततच्या अपडाऊन व्हॅल्यूज असणं, तुम्ही इन्शुलिन डिपेंडंट खूप दिवसांपासून असणं, रेग्युलर इन्शुलिन आणि गोळ्या ह्या सततच्या सेवन करत राहणं तरी तुमच्या व्हॅल्यूज मेंटेन नसणं, तुम्हाला शुगर नसतेच, मुळात विकार वेगळा असतो, तात्पुरती ब्लड शुगर रक्त शर्करा किंवा मूत्र शर्करा वाढली असते, त्याची चिकित्सा न करता तुम्ही ते सततची शुगरची औषधं घेत राहणं, त्याचाही परिणामस्वरूप नेत्रावरती अंधत्व हा विकार येऊ शकतो. काचबिंदू म्हणून एक प्रकार आहे, ह्याच्यात असं होतं की डोळ्याचं प्रेशर वाढतं, BP कसा वाढतो आपला तसं डोळ्याचं प्रेशर वाढतं. त्याची कारणे अनंत आहेत. तर त्याच्यात मेंदूशी संबंधित विकार असतात, त्याचाही परिणाम स्वरूप काचबिंदू होऊ शकतो, जे आयुर्वेदच सांगतो, जो इतर कुठं तुम्हाला सापडणार नाही. तर ते काचबिंदूचं मूळ कारण नाही शोधलं तर मग त्या काचबिंदूचा सतत जर काचबिंदूचं प्रेशर हाय रेज राहत असेल तुमचं, त्याला आधुनिक शास्त्रानुसार प्रेशर मेंटेन करण्यासाठी ऑपरेटिव्ह केलं जातं, पण प्रेशर मेंटेन होतं, व्हिजन मेंटेन होत नाही, व्हिजन टिकत नाही. हे आजची जी दृष्टी आहे ती फक्त दृष्टीनाश हा फक्त आपण पुढे ढकलला आहे. 1 वर्षाचं 4 वर्षापर्यंत दृष्टी टिकेल, आयुष्यभर नाही. त्यामुळे ह्या काचबिंदू का आहे ह्याचं कारण न काढता जर आपण तशीच ड्रॉप टाकत राहिलो तर त्याचा परिणाम ऑप्टिक नर्ववरती व्हायला लागतो, प्रेशर पेरिफेरलचं टिश्यू डेड व्हायला लागतं आणि व्हिजन कमी व्हायला लागते. आता किरकोळ काही आजारांच्या बाबतीत आहे रांजणवाडी जी आपण ऐकतो सततची आहे, सततची ज्या लोकांना रांजणवाडी यायला लागते त्या लोकांच्या पडद्यावरती आणि मागच्या नसांवरती मेजर परिणाम येतो, दृष्टीहनन होते. तसंच नागिन येते, नागिनीचा परिणाम पडद्यावरती आणि ऑप्टिक नर्ववरती येतोच, पण त्याचा पर्यायानं काळ्या बुबुळावरती परिणाम येतो. काळा बुबुळ बऱ्याचदा पांढरा व्हायला लागतो, त्यानेही दृष्टीनाश व्हायला लागते. आम्लपित्ताचे पेशंट आहेत ज्याच्यात ओकाऱ्या काढायची ज्या लोकांना सवय आहे त्या आम्लपित्ताच्या पेशंटमध्ये नंतर कॉम्प्लिकेशन म्हणून अंधत्व येऊ शकतं. त्यामुळे मूळ विकार कोणता आहे आणि त्याच्या अनुषंगानं आपण काय औषध उपचार करतो किंवा काय दिनचर्या पाळतो ह्या अनुषंगानं नेत्रावरती त्याचे परिणाम ठरलेले असतात. अर्थातच अंधत्व येण्याची किंवा दृष्टीचा ऱ्हास होण्याची ही सर जी वेगवेगळी कारणं आहेत ती खरंच इतकी विविध आहेत आणि त्याची चिकित्सा सुद्धा कदाचित याची विशेष असणार आहे. अर्थातच आपल्याकडे वेळेचा अवधी कमी असल्यामुळे असाच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग साधारण 23 जुलैला पाहू शकणार आहोत, जिथे आपण या वेगवेगळ्या विषयांवरती आणि वेगवेगळ्या कारणांवरती चर्चा करणार आहोत. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे आपल्या आरोग्य सल्ल्याची. तर पाहूया आजच्या विषयाला अनुसरूनच आजचा आरोग्य सल्ला. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी बकुळ व तुरटीयुक्त दंतमंजनाचा वापर करा. डोळ्यांच्या रक्षणासाठी उन्हात जाताना डोक्यावरती टोपी व डोळ्यांवरती गॉगल वापरा. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी अंजन करावे. तसंच दृष्टी चांगली ठेवण्यासाठी शक्यतो रोज पादाभ्यंग करावा. शेवगा व हातगा या वनस्पतींच्या पाल्याचा आहारामध्ये नित्याने उपयोग करा. दिवसातून 2 वेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत. प्रेक्षक हो, आजच्या कार्यक्रमाचा जर काही भाग आपल्याला पाहता नसेल आला, तसेच आजच्या कार्यक्रमाबद्दल काही विशेष याच्यासाठी याचं पुन्हा प्रक्षेपण आपण पाहू शकणार आहोत.
रविवार दिनांक 2 जुलै 2017 मध्यरात्री 12:30 वाजता आणि पुन्हा एकदा सोमवार दिनांक 3 जुलै 2017 सकाळी 9 वाजता, अर्थातच विषय डोळे आणि आयुर्वेद आणि सहभाग अर्थातच वैद्य आबासाहेब गडदे यांचा. आजच्या कार्यक्रमाच्या अभिप्रायासाठी आम्ही उत्सुक आहोत. तसेच नवीन नवीन डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात बोलवण्यासाठी सुद्धा आम्ही उत्सुक नेहमीच असतो. तर पाहूयात आमचा पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपला ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसंच फेसबुक आणि युट्यूबच्या लिंकवरून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. सर, विषय इतका सुंदर खुलला होता की खूप बारकाव्या तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या लक्षात आणून दिल्यात. अगदी सरते शेवटी डोळा या अवयवाबद्दल काही विशेष काळजी आणि एक सल्ला आम्हाला काय देऊ शकाल? विशेष काळजी म्हणजे मगाशी सांगितले तसं डोळ्यांचं रक्षण हे कफ आणि पित्त ह्या दोन्ही दोषांपासून व्हायला हवं. पित्ताच्या विकार म्हणजे आम्लपित्तासारख्या विकारांपासून डोळ्यांचं हे करायचं असेल तर गुलकंद आणि मोरावळा घेत चला. इतर डोळ्यांच्या रक्षणासाठी पादाभ्यंग, मगाशी जसे आहार सल्ल्यात सांगितले तसं थंड पाण्याने डोळे धुणे आणि अंजन करणे ह्या गोष्टी केल्यात तर डोळ्याचं आरोग्य आयुष्यभरासाठी चांगलं ठेवता येऊ शकतं. सर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण विषयासाठी. आणि जो उर्वरित विषय आहे तो 23 जुलैला आपण दुसऱ्या भागामध्ये निश्चितच पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, लक्षात घ्या, डोळे हा आपल्या शरीराचा अत्यंत प्रामाणिक असा अवयव मानला जातो. त्यामुळे इतर गोष्टी जेव्हा खोटं बोलतात तेव्हा एकच अवयव आहे की जो नेहमी सत्यच वदन करत राहतो, तो म्हणजे आपला डोळा. तर या विशेष अवयवाची विशेष काळजी आयुर्वेदाच्या दृष्टीने घेणं खूपच हितावह ठरेल. तर डॉक्टर, तुम्ही आज आमच्याकडे आलात, उत्तम मार्गदर्शन केलं, त्यासाठी मनापासून आपले आभार पूर्ण टीमतर्फे. आणि प्रेक्षक तुमच्यासाठी, आरोग्यासाठी आणि आज विशेष म्हणजे डोळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. धन्यवाद.